यवतमाळच्या घाटंजीमध्ये विदर्भस्तरीय उपवर उपवधू परिचय मेळावा घेण्यात आला। मुरली येथील सुपनाथ मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या या मेळाव्याचे आयोजन घाटंजी तालुका तिरळे कुणबी समाजाकडून करण्यात आले। या मेळाव्यामध्ये 100च्या वर उपवर उपवधूंनी नोंदणी केली। उपस्थित उपवर व उपवधूंनी आपला परिचय देत जीवनसाथी विषयी अपेक्षा व्यक्त केल्या। उपवर उपवधू मेळाव्यामध्ये तिरळे कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। उपवर उपवधू मेळावा हा समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया आयोजन समितीचे अध्यक्ष शैलेश शिंगोले यांनी व्यक्त केली। ते GTV न्यूज मराठी सोबत बोलत होते। तालुका विदर्भस्तरीय विवाह मेळावा वधूवर परिचय मेळावा गेल्या मागील 2 वर्षापासून चालू आहे। याचा आमचा हेच आहे हेतू की बा जे समाजाच्या साक्षीने जे संस्कार विवाह संस्कार होत आहे तो समाजाच्या साक्षीने व्हावा। या मागच्या 2 वर्षापासून आम्ही जवळपास 17 ते 18 विवाह या मेळाव्याच्या माध्यमातून केलेले आहे आणि समाजाच्या दृष्टीने आवश्यक असा एक आयोजन आम्ही या माध्यमातून करतो आहोत। याला समाजाचे साथ आहे, सोबत आहे, म्हणूनच हे आयोजन आमच्याकडून होत आहे। मी सौ सरिता अनिल डहाके। तर तिरळे कुणबी समाज संघटना घाटंजी तालुका यांनी आज जो विदर्भस्तरीय मेळावा आयोजित केला आहे, या मेळाव्याची समाजाला अत्यंत गरज आहे। कारण आपण पाहत आहोत की समाज बांधव एका छताखाली येऊन एकमेकाला भेटतात, एकमेकांच्या अपेक्षा एकमेकाला शेअर करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला लग्न जुळवणं हे सोयीचं जाते आणि सोपं जाते। कारण दिवसेंदिवस हे काम कठीण होत चाललेलं आहे, एकमेकांची संपर्क हा कमी होत आहे। तर या मेळाव्याच्या माध्यमातून सगळे समाज बांधव एका छताखाली येतात, एकमेकाला भेटतात, विचाराची देवाणघेवाण होते आणि लग्न जुळणं ही जी कठीण प्रक्रिया आहे ही कठीण प्रक्रिया सोपी होते असं मला वाटतं। तिरळे कुणबी समाजाचा आज विदर्भस्तरीय मेळावा आयोजित केला। अनेक उपवर मुला मुलींचे लग्न यामध्ये जुळावे आणि खास करून समाज जो जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये विस्तारित झाला आहे त्या सगळ्या समाजाची ओळख पाळख या निमित्ताने व्हावी, मुलांचे लग्न जुळावे असा उद्देश विवाह मेळाव्याच्या माध्यमातून आहे। अर्थानं अनेक वर्षापासून हा मेळावा इथे सुरू आहे आणि परिचय होऊन एकमेकांबद्दलच्या भावना, एकमेकांच्या भेटीगाठी या एका वर्षामध्ये कोणीतरी एकत्र आलं पाहिजे या उद्देशाने आयोजक मंडळींनी इथे हा कार्यक्रम आयोजित केला। आणि आमच्यासारखे जे कॅन्डिडेट आहे, नवीन आमचं शिक्षण, आमचं राहणीमान आहे, आमचा हेतू काय आहे हे ते जोपासून आमच्या सोयरिकींबद्दल नेहमी तत्पर असतात। याबद्दल मला चांगलं वाटत आहे की समाजाचे असे मेळावे पुनच्च होत राहावे।